घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत आहे पंढरपूर। काय सांगा दादा? लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा आज यांची जयंती आहे। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920ला झाला। ते मूळचे वाळवा तालुक्यातील वाटेगावचे, जिल्हा सांगली, आणि त्यांनी अत्यंत हालापेष्टेमध्ये मुंबईला येऊन कामगारांचं आंदोलन उभं केलं। त्याचप्रमाणे त्यांनी साहित्य सम्राट म्हणजे एवढं साहित्य निर्माण केलं की त्यांना साहित्य आणि कामगाराचा लढा लढत असताना त्यांनी रशियापर्यंत कामगाराच्या व्यथा मांडल्या आणि म्हणून त्यांच्यावर जो प्रभाव होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे साने गुरुजी, त्याचप्रमाणे प्रख्यात्रे यांचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि ते साम्यवादी विचाराकडे झुकलेले होते पूर्वी। नंतर त्यांनी व्यवस्थेवर कडाडून हल्ला ते चढवायचे आणि त्यांच्या जाण्यानं
किंवा त्यांची आज जयंती आपण साजरी करत असताना आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं हे शिकलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या समाजाला गरिबीतून बाजूला काढण्यासाठी विशेष अशी योजना राबवली पाहिजे अशी मी राज्य सरकारला विनंती करतो. जयंतीचं आयोजन केलं असे काय सांगा बोला बोला काय सांगायला या संदर्भामध्ये आज मोठ्या प्रमाणात मी प्रकाश सौदागर हात नका सेन्सर मी प्रकाश सौदागर प्रत्येक वेळेस वारंवार प्रत्येक वर्षी रमेश दादा गायकवाड प्रतीक दादा गायकवाड हे मला वारंवार मदत करतात आणि समाजाला पुढे नेण्यासाठी मला संधी देतात. मी त्यांचा खूप आभारी आहे. वारंवार दादानं माझ्यावर अशी छत्रछाया ठेवा आणि मी वारंवार दादाचा कार्यकर्ता म्हणूनच राहील. काय बाकी मला काही म्हणणं नाही. दादाची छत्रछाया बस. आणि या निमित्तानं मी सर्व माझ्या समाजाला शुभेच्छा देतो. आणि मी या निमित्तानं माझ्या समाजाला हार्दिक शुभेच्छा देतो. ओके ओके आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.